दरम्यान गर्भवती महिलेचा बळी घेतल्यानंतर उसळलेल्या जनक्षोभामुळे अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपरती आलेली आहे। पाहूया 60 सेकंदात बातमी। गर्भवतीच्या मृत्यूनंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपरती झाली आहे। यापुढे रुग्णालयात इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंटकडून डिपॉझिट घेतलं जाणार नाहीये। रुग्णालयातील विश्वस्तांच्या बैठकीत हा ठराव करण्यात आलाय। या ठरावात नेमकं काय नमूद केलंय ते पाहूया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सुरू झालं त्यावेळी रुग्णांकडून डिपॉझिट घेतलं जात नव्हतं। रुग्णालयाचं नाव आणि गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेल्यामुळे डिपॉझिट घेण्यास सुरुवात झाल्याचं ठरावात म्हटलंय। गुरुवारच्या उद्विग्न घटनेनं आम्ही डिपॉझिट प्रकरणी पुन्हा आढावा घेतला। यापुढे इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंटकडून डिपॉझिट घेतलं जाणार नाही असा बैठकीत ठराव झाला। शासकीय चौकशीतून सत्य बाहेर येईलच, परंतु या निमित्तानं असंवेदनशीलता संपवण्याची आम्ही सुरुवात करतोय असं या ठरावात नमूद करण्यात आले। मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतप्त भावना उमटल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला ही जाग आली आहे।